बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव इथे बसव जयंती उत्सव बसवा बसवा सर्वप्रथम सर्वांना माझा शरणू शरणार्थी। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बसवेश्वर जयंती उत्सव मंडळ होकर्णा यांच्यातर्फे जयंती उत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे। कोरोनाच्या महाभयंकर संकटावर मात करत यावर्षी मंडळाने ऑनलाईन जयंती उत्सवामध्ये भाग घेतलेला असून श्री बसवराज कोरे सर जालन्याहून आपल्याला व्याख्यान देत आहेत। या व्याख्यानमालेसाठी परिश्रम घेणारे मंडळाचे कार्यकर्ते आणि यामध्ये विष्णुकांत राऊतराव, महालिंग नावंदे, विक्रम पटणे, रामेश्वर भुरे, माधव भुरे, दिगंबर पाटील, किरण भुरे, शिवशंकर राऊतराव, नितीन राऊतराव, आकाश राऊतराव, भीमाशंकर बळवंते, सूरज भुरे, गजानन भुरे, गणेश राऊतराव, प्रदीप बेल्लाळे, ओमकार भुरे, ईश्वर ताटफळे, बालाजी कामजोळगे, रामेश्वर टकटवळे, गंगाराम गुंडारे, चंद्रकांत गुंडारे, पप्पू राऊतराव, रोहित गुंडारे, प्रवीण भुरे, बसवेश्वर भुरे, मनमत मुखेडे, निखिल शेकापुरे, मनमत नावंदे, चंद्रकांत गुंडमेवार, सिद्धेश्वर स्वामी, किरण मुखेडे, सुदर्शन कामजोळगे, नामदेव गुंडारे, नागनाथ बेल्लाळे, शुभम राऊतराव, लखन भुरे, राम भुरे, बजरंग डोनगावे, परमेश्वर कामजोळगे, सुखदेव शेकापुरे, अमोल तगडम पल्ले, गणेश कामजोळगे, ओमकार मुखेडे, संगम भुरे इत्यादी मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि मंडळाच्या या उपक्रमामध्ये त्यांनी मंडळाला साथ दिलेली आहे। मी बसवराज कोरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी महात्मा बसवण्णांचे क्रांतिकारक विचार या विषयावरील त्यांचे व्याख्यान सुरू करावे। शरण शरणार्थी। महात्मा बसवेश्वरांच्या या जयंतीच्या निमित्तानं या 2020 साली या 26 एप्रिलच्या निमित्तानं आज आपण सर्वजण घरामध्ये बसून आहोत, परंतु घरामध्ये बसून सुद्धा महात्मा बसवेश्वरांची जयंती कशी साजरी करावी याबद्दलचं एक वेगळं चिंतन बसव मित्र मंडळ होकर्णा, आमचे गणेश वैद्य, देशमाने राजू वांजोळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी फार सुंदर कल्पना शोधून काढली। यामधून या घरी बसल्या बसल्यास आपला विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवावा म्हणून या समाज माध्यमांचा वापर या ठिकाणी केला जात आहे। बसवेश्वरांच्या विचारांचं जनजागरण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर होत आहे। गेल्या 15-20 वर्षांचा इतिहास आपण बघितला तर त्या अगोदर बसवेश्वर हे नाव वास्तविक पाहता महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नव्हतं, परंतु हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये आज बसवेश्वरांच्या वरती लेखन होऊ लागलेलं आहे आणि बसवेश्वरांच्या या क्रांतिकारक विचारांचं एक वेगळं वादळ आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर निर्माण झालेलं आहे। खरं म्हणजे 12वे शतक हे नव्या युगाची प्रभात म्हणावी लागेल, कारण या 12व्या शतकामध्ये अनेक नव्या चळवळी साऱ्या जगांमध्ये सुरू झालेल्या आहेत। जॉन हस असतील, जॉन विक्लिफ असेल, युरोप, फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं परिवर्तनाच्या या दिशा मोठ्या प्रमाणामध्ये उकलू लागल्या। त्याच पद्धतीनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाजूला कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या या वेगळ्या संत या परंपरेमधून पुढे येत असणाऱ्या या लिंगायत बसवेश्वरांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आज आपल्याला पाहायला मिळतो। खरं म्हणजे या बसवेश्वरांच्या
विचाराचं जे क्रांतिकारक अशा पद्धतीचं मूळ आहे ते मूळ बसवेश्वरांनी यापूर्वी जे की क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत, मग बुद्ध असतील, चार्वाक असतील, या सर्वांचाच एका अर्थानं मागोवा घेतला असावा अशा पद्धतीचं चित्र बसवेश्वरांच्या या विचारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी कायक सारखा सिद्धांत आपण जर बघितला, श्रम सिद्धांत, ज्याला श्रमाला आज महत्व फार कमी झालेलं आहे, परंतु श्रमानंच माणूस खऱ्या अर्थानं मोठा होऊ शकतो. श्रम हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे. आणि म्हणून कायक हा लिंगायतांचा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. लिंगायत हा शब्द जातीवाचक पद्धतीचा नसून तो बसवेश्वरांच्या या क्रांतिकारक चळवळीचं एक नाव आहे. आणि म्हणून या चळवळीच्या नावाला शोभेचं असं संबंध, चिंतन आणि मनन या बसवेश्वरांच्या विचारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या 12व्या शतकांमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सारे जगांमध्ये धार्मिक परिवर्तन, ज्याला आपण म्हणता येईल, हे धार्मिक परिवर्तन करण्याची गरज निर्माण झालेली होती. कारण धर्माला एक वेगळं विकृत रूप प्राप्त झालेलं होतं. धर्म, ज्याला धार्मिक कर्मकांड म्हणता येईल, अशा पद्धतीचे अनेक कर्मकांड सुरू झाले होते. होम, हवन, उपास, तापास इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले होते. अनेक देवदेवतांचे आराधना मोठ्या प्रमाणात होऊ झाल्या होत्या. अनिष्ट प्रथा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या. अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरलेल्या होत्या. दान धर्माचं एक वेगळं रूप त्या काळात निर्माण झालेलं होतं. देव आणि मंदिरं यामध्ये एक वेगळ्या अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक धर्मांच्या मध्ये असणाऱ्या चांगल्या विचारांचा मागोवा घेऊन महात्मा बसवेश्वरांनी एक वेगळा विचार देण्याचा त्या काळांमध्ये प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे पक्षी सुद्धा आपला चारा शोधण्यासाठी घराबाहेर निघून जातात. त्यांच्या एका वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, गुरं आपला गोठा सोडून स्वतःचा चारा शोधण्यासाठी दूर दिशी निघून जातात. आणि मग मी माणसासारखा माणूस असताना हे पुढे संगमदेवा मी इतरांच्या जीवावर बसून कसा खाऊ, असा एक प्रश्न त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी विचारलेला आहे. मंदिर हेच खऱ्या अर्थानं ज्याला आपण शोषणाचं आणि वेगळ्या पद्धतीचं रूप बनलेलं आहे, त्यातून आपण बाहेर कसं पडलं पाहिजे, याला पर्याय देत असताना मंदिरात जाऊच नये या पद्धतीची भूमिका बसवेश्वरांनी मांडली. आणि ती भूमिका त्याला एक पर्याय दिला. आपण जे शिवलिंग बांधतो ते शिवलिंग म्हणजे मंदिराच्या आकाराचं आहे. आणि ह्या मंदिराच्या आकाराचं असणारं शिवलिंग, हे 2 पाय उभं असणारे हे जे देह आहे, देह हेच मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये असणारा जो आत्माराम आहे तोच खऱ्या अर्थानं शिव आहे. या पद्धतीचा साधा, सोपा, सुंदर असा विचार बसवेश्वरांनी त्यांच्या वचनामधून दिलेला आहे. आणि म्हणून जे धार्मिक कर्मकांड मोठ्या प्रमाणात होत होतं, आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होतं, समाजांमध्ये ज्याला उच्च नीचता खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती, स्त्री पुरुष मध्ये असणारी जी भिन्नता मोठ्या प्रमाणात वाढली होती. आणि म्हणून हा समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्या समता नावाच्या विचारातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग ही जातीय समता आहे. अनेक जाती धर्मामध्ये अडकलेला हा जो समुदाय, त्याला वेगळं करायचं काही कारण नाही. ईश्वरानं आपल्याला सर्वांना सारख्याच पद्धतीचं जीवन दिलेलं आहे. त्यामुळे कोणी उच्च नाही आणि कोणी नीच नाही, असा हा विचार महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात दिला. आणि म्हणून अनुभव मंडपामध्ये त्यांच्या 18 बगड जातीचे मंडळी एकत्र आले. त्यामध्ये अनेक व्यावसायिक होते. त्यामध्ये आपल्याला सांगायला हरकत नाही, ककयासारखा चांगला एक लढया आणि त्या पद्धतीचा व्यवसायांमधला एक सुंदर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बोमयासारखं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. चंदयासारखं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. अनेक नुसतं पुरुषच संत हे त्यांच्यासोबत आलेले नाहीत, तर अनेक स्त्रियांसुद्धा स्त्री समानतेचा संदेश दिल्यामुळं अनेक स्त्रिया, अक्का महादेवी असतील किंवा शुक्लादेवी असतील किंवा नीलांबिका असेल, नागांबिका असेल, अशा अनेक स्त्रिया या लिंगायत या चळवळीमध्ये आल्या. आणि त्या काळांमध्ये ही अनुभव मंडप म्हणजे खऱ्या अर्थानं त्या काळातली एक संसद होती. ही धर्मसंसद असेल, परंतु या धर्मसंसदेमधून एका नवा विचार देण्याचं कार्य त्या काळात चाललेलं आहे. अलमप्रभू त्या विचारपीठाचे अध्यक्ष होते. बसवेश्वरांनी त्या काळामध्ये अनेक 700 जवळपास सदस्य होते. आणि या 700 सदस्यामध्ये 70 स्त्रिया होत्या
म्हणजे आज आम्ही 35% रिझर्वेशन द्या, 50% रिझर्वेशन द्या महिलांसाठी अशी मागणी करतो, परंतु अशा पद्धतीची मागणी करायची गरज त्या काळांमध्ये पडली नाही. बसवेश्वरांच्या अनुभव मंडपामध्ये जवळपास 20% स्त्रिया त्यावेळेला त्यामध्ये होत्या. आणि खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे स्त्री शिक्षणाचं कार्य आहे ते स्त्री शिक्षणाचं कार्य बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केलेलं आहे. इथे सावित्रीबाई आणि सगुणाबाई क्षीरसागर सारख्या या स्त्रियांना शिकवून अनेक स्त्रियांना शिक्षणाचं काम जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं तेच काम महात्मा बसवेश्वरांनी अगोदर त्यांच्या पत्नीला त्यांनी शिक्षण दिलं आणि नंतर स्त्रियांसाठी त्यांनी साक्षरतेचे वर्ग घेतलेले आहेत. आणि म्हणून आज आपल्याला लिंगायत वचन साहित्यामध्ये जवळपास 34 शरणींचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात की ज्या शरणींनी वचन साहित्याची निर्मिती केलेली आहे. आणि हे जे संबंध लेखन आहे या लेखनातून समानतेचा विचार जसा आहे तसा स्वर्ग मृत्यू हा जो भाग आहे पुनर्जन्म या पद्धतीच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना बसवेश्वरांना मान्य नव्हत्या. खरं म्हणजे बसवेश्वर किती वर्षानं आधुनिक आहेत हे आपल्याला लक्षात येतं. स्वर्ग मृत्यू हा इथंच आहे, आपण केलेल्या कामामध्येच आहे. उद्या असं काही नाही, काल आपण कुठे होतो हे आपल्याला माहित नाही, उद्या आपण कुठे जाणार आहोत हेही आपल्याला माहित नाही. आणि म्हणून आहे तेच खऱ्या अर्थानं या जगण्याचं या जीवनाचं सोनं करावं अशा पद्धतीची भूमिका बसवेश्वरांनी आपल्या विचारांमधून मांडलेली आहे. आज बसवेश्वरावर मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती होते आहे. खरं म्हणजे आमचे मेनकुदे असतील, राजेंद्र जिरोबे असतील किंवा अनेक लेखकांची नावं आपल्याला सांगायचं म्हटलं तर विचार इतका मोठ्या प्रमाणामध्ये मांडायला सुरुवात केलेली आहे. आज जवळपास 50 PhDचे प्रबंध बसवेश्वरांचे हे विचारावर आधारित निर्माण झालेले आहेत. बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा अभ्यास सुरू झालेला आहे. आणि या बसवेश्वरांचे वचन साहित्य हे त्या काळातलं खऱ्या अर्थानं लोकभाषेतून लिहिलेलं साहित्य आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वरांनी आणि संपूर्ण या वारकरी संप्रदायाने ज्या मराठी लोकभाषेचा स्वीकार केला, मानव साहित्यातल्या संतांनी ज्या मराठी लोकभाषेचा स्वीकार केला त्याच पद्धतीनं वचन साहित्याच्या मध्ये कन्नड या लोकभाषेचा स्वीकार केलेला आहे. साहित्यामध्ये असणारे जे जाचक अशा पद्धतीचे शास्त्रीय बंधनं होती ती शास्त्रीय बंधनं झुगारून व्रत ज्याला म्हणता येईल मात्रा या सगळ्या गोष्टींना दूर सारून बसवेश्वरांच्या या चळवळीतल्या लोकांनी लिहिलेली जी वचनं आहेत ही वचनं म्हणजे मुक्त साहित्य आहे. या साहित्यामध्ये कशा पद्धतीचं बंधन नाही, मग त्याच्यात गेयता आहेच, त्याच्यामध्ये विचार आहे, त्याच्यामध्ये आचार आहे, त्यामध्ये ही वचनं गाता सुद्धा येऊ शकतात. या वचनातून एक सुंदर असं जसं मराठीमध्ये अभंग आहेत, अभंगामध्ये एक स्वतंत्र विचार मांडलेला असतो. अभंग छोटा आणि मोठा असं जसं रूप आपल्याला पाहायला मिळतं तसं वचनामध्ये सुद्धा आहे. एक छोट्या प्रकारची वचनं आणि मोठ्या प्रकारची वचनं या वचनाच्या माध्यमातून आपला जो सारासार विचार आहे तो विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. जसं कुराणांमध्ये आयता एक स्वतंत्र आयत्यामधून जसा एक स्वतंत्र विचार मांडलेला आहे, त्याचबरोबर बायबलमध्ये जसं एक वचन असेल त्या वचनामधून जसं एक वेगळा विचार मांडलेला आहे किंवा इतर जे काही धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथातून एक स्वतंत्र विचार मांडण्याची एक छोटे रचनेतून जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला वचन साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते. खरं म्हणजे आज बरीचशी वचनं 1500-1600 ही जी वचनं आहेत ते महात्मा बसवेश्वरांची आपल्याला पाहायला मिळतात. पण त्याचबरोबर 178 जे काही वचनकार आहेत त्या वचनकारांची वचनं आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. आणि या वचनाचं संपादन त्या काळातले खऱ्या अर्थानं एक चांगले अभ्यासक मराठी साहित्य आपल्या कन्नड साहित्याचे आणि मराठी साहित्याचे असणारे जे MM कलबुर्गी सर आहेत, या कलबुर्गी सरांनी इतकं सुंदर पद्धतीचं त्याचं संकलन केलेलं आहे. आणि कर्नाटक सरकारने आणि जे बसव पीठ जे आहे भालकी महाराज यांनी या पद्धतीची वचनांची पुस्तकं तिकडे बेंगलोरचं जे बसव सेंटर आहे या बसव सेंटरनी आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीची माध्यमं उपलब्ध झालेली आहेत आणि ही वचनं मोठ्या प्रमाणात लोकांच्यापर्यंत आलेली आहेत. मग स्त्री पुरुष समानतेमध्ये असणारा जो विचार आहे
हा विचार आजही लोकांना पटत नाही, परंतु त्या काळामध्ये त्यांनी तो विचार मांडला. खरं म्हणजे ज्याला रूढी परंपरेच्या मध्ये असणाऱ्या ज्या कर्मकांड असणारं जे आहे, जे जुन्या काळांमध्ये जे चालत आलेले आहे आपल्याकडं 13 दिवस सुतक पाळण्याच्या ज्या परंपरा आहेत किंवा अजून वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत, त्या परंपरेला फाटा देऊन केवळ 3 दिवसामध्ये एखादी व्यक्ती गेली तर त्याला 13 दिवस सुतक पाळत बसायची गरज नाही. तर ती तिसऱ्या दिवशी संपूर्णपणे लिंगायत चळवळीच्या हिशोबानं आपण मोकळे होऊ शकतो. कारण चौथ्या दिवशी तुम्हाला तुमचा कायक हा अत्यंत महत्वाचा आहे. लिंगायत म्हणायचंच कुणाला, तर जो स्वतःच्या कष्टाचा करतो, जो दुसऱ्यांच्या कमाईचं खात नाही, त्याला लिंगायत म्हणायचं. इस्लाम सुद्धा तोच सांगत असतो. कुराणमध्ये म्हटलेलं हरामचं खायचं नाही, की ज्याला स्वतःच्या कष्टाचं जे खाणं आहे त्यालाच खऱ्या अर्थानं इस्लाम, इमानदार ज्याला म्हणता येईल त्याला इस्लाम म्हटलेला आहे. त्याच पद्धतीनं आपल्याकडं दासोह हा प्रकार आहे. तर तिकडे सुद्धा सांगितलेलं आहे की जकात नावाचा प्रकार आलेला आहे कुराणमध्ये, की आपण केलेल्या कमाईचा हिस्सा याचा सगळा भाग आपला नाहीये, त्यामध्ये समाजाचा सुद्धा काही हिस्सा आहेच. त्यामुळे आपण जे काही कमाई केलेली आहे त्या कमाईमध्ये आपलं जे उदरनिर्वाह होऊन उरलेलं जे काय आहे ते समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी खर्च आपण केला पाहिजे. या पद्धतीची भूमिका या लिंगायत वचन साहित्यातून आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. मठ मंदिरं मोठ्या प्रमाणात उभे राहिलेली आहेत. पण या मठ मंदिरांमधून केवळ कर्मकांड न होता शिक्षणाचं एक सुंदर काम यामध्ये सुरू झालेलं आहे. समाजकार्य मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. आज गरीबातला गरीब जरी लिंगायत माणूस असेल तर रस्त्यावर बसून तो काम करतो आणि काम करून खातो. भीक मागणारा लिंगायत आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि बसवेश्वरांना सुद्धा मला वाटतं भीक मागणारा, माधुकरी मागणारा लिंगायत हा त्यांना अभिप्रेत नाही आहे. स्वतःच्या कष्टाचं खाणारा हा माणूस त्यांना अभिप्रेत आहे. आणि या दासोहमध्ये ज्याला भोजन किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा हा जो प्रकार आहे, आज नव्यानं मला वाटतं भालकी मठाने फार सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे की एक भोजनाचा उपक्रम करणे किंवा अजून कोणता उपक्रम करून आपण दासोहामध्ये जो खर्च करतो तो खर्च करण्यापेक्षा एक बौद्धिक दासोह ही संकल्पना भालकी महाराजांनी, बसवलिंग पट्टदेवरू महाराजांनी, आप्पाजींनी ही आणली, अस्तित्वात आणली. आणि त्यानिमित्तानं जे दानशूर मंडळी आहेत त्या दानशूर मंडळींनी आपला जो आर्थिक हिस्सा आहे ते एक पुस्तक प्रकाशनासाठी द्यायचा. आणि प्रकाशित झालेले हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही दासोह जे अन्नछत्र दिलेलं आहे ते तात्काळ आहे, ते काही टिकून राहणारं नाही. पण हे जे हा जो दासो आहे हा टिकून राहणारा दासो आहे. आणि म्हणून आज जवळपास 100च्या वर पुस्तकं बालकी मठाने काढलेली आपल्याला दिसून येतील. आज संबंध तरुण पिढी एका वेगळ्या विचारानं भारावलेली आहे. बसवेश्वरांचा हा जो समतेचा विचार आहे, बसवेश्वरांचा हा जो कायकांचा विचार आहे आणि बसवेश्वरांचा हा दासोह विचार जो आहे आणि बसवेश्वरांचा स्वातंत्र्य समतेचा विचार आहे, हा ही स्वातंत्र्यता, ही धार्मिक स्वातंत्र्य पाहिजे, हे सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे, हे सर्व प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. स्त्रियांना सुद्धा जगण्याचं स्वातंत्र्य, स्त्रियांचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं पाहिजे, या पद्धतीचा सुद्धा गंभीर विचार या लिंगायत साहित्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून 12वे शतक हे जे एक चळवळीचं आणि 12वे शतक हे एक वेगळ्या पद्धतीचं कारण का राहिलं, त्याच्या पाठीमागचे हे अस्थिर राजकीय परिस्थिती होती. कारण त्या काळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध, मोठ्या प्रमाणामध्ये मग इकडे यादव असतील, होयसळ असतील, त्या काळातले कलचुरी असतील, चालुक्य असतील, ह्या कदंब असतील, या अनेक राज्यांमध्ये एकमेकांच्या मध्ये यादवी सुरू झालेली होती. आणि या यादवीमुळे एक राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली होती. आणि दुसरीकडे दुष्काळाची वातावरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक कुचंबना सुरू झालेली होती. आणि तशाच अवस्थेत माणूस दैवाधीन बनलेला होता. म्हणून काही संतांनी, मला वाटतं विचारवंतांनी सांगितलेलं आहे की आमचे गंबात सादरच म्हणतात भक्ती ही पळवाट आहे की काय. आणि म्हणून भक्ती ही पळवाट खऱ्या अर्थानं आहे असंच वाटतं त्या काळांमध्ये. त्याचं कारण हे जे अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे, धार्मिक कर्मकांड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, हे जे उपास तापास होम हवन हे जे मोठ्या प्रमाणात असणारं जे कर्मकांड आहे, यामुळे सामान्य माणूस कसा भरडला गेलेला आहे.
आणि भरडले गेलेल्या माणसाला एका नव्या विचारांची गरज होती आणि ती नव्या विचारांची गरज भागवण्याचं काम महात्मा बसवेश्वरांच्या या लिंगायत विचारांनी दिलेला आहे. आणि मला असं वाटतं बसवेश्वरांच्या लिंगायत विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायावर आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातल्या त्यानंतर अस्तित्वात आलेल्या चक्रधर स्वामींच्या मानव संप्रदायावर आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णा मेनसे यांनी बसवेश्वर चक्रधर यांनी ज्ञानेश्वर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकांमधून आपण जर वाचलं आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वरांची असणारी वारकरी चळवळ, चक्रधरांची असणारी महानुभाव चळवळ आणि बसवेश्वरांची असणारी लिंगायत चळवळ या तिन्हीचं एवढं साम्य त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ही सुद्धा धार्मिक कर्मकांडाच्या विरोधातच उभी राहिलेली चळवळ आहे. स्त्री पुरुष समानतेच्या साठीच उभी राहिलेली चळवळ आहे आणि एकंदरीत समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यासाठी निर्माण झालेल्या ह्या चळवळी आहेत. आणि या चळवळीला प्रेरणा देणारं, या चळवळीच्या पाठीमागं वैचारिक पाठबळ असणारं, खंबीर असणारं विचारांचं वादळ म्हणजे महात्मा बसवेश्वर आहेत. महात्मा बसवेश्वरांचा जन्म खरं म्हणजे पंढरपूरच्या पलीकडे आपल्याला माहित आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जवळ असणार त्या काळातल्या, म्हणजे महाराष्ट्रातला बराचसा भाग कर्नाटकामध्येच होता त्या काळांमध्ये. आणि बसवंत बागेवाडी किंवा इंगळेश्वर बागेवाडी या गावांमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची सुरुवातच आपल्याला लहानपणापासून पाहायला मिळते. 8व्या वर्षी जेव्हा त्यांचं मौंजबंधन होणार होतं, हे मौंजबंधन त्यांनी नाकारलं. कारण स्त्री पुरुष समानतेचं आधारित त्यांनी असं सांगितलं की माझी अक्का माझ्यापेक्षा मोठी आहे, करायचंच असेल तर मौंजबंधन त्यांचं का नाही. तर वडिलांनी सांगितलं स्त्रियांचं मौंजबंधन होत नसतं. मग स्त्री आणि पुरुष असा भेद करणारा असा धर्म काय कामाचा. आणि म्हणून त्या पद्धतीचा एक विचार, वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि पिता आणि पुत्रांच्या मध्ये झालेला हा जो संघर्ष आहे, या संघर्षाचं पर्यावसान बसवेश्वर हे कुडल संगमाला गेले हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा असेल, कर्मकांडाची जी सुरुवात आहे, विद्रोहाची सुरुवात ही बसवेश्वरांच्या या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते. स्वतः बसवेश्वरांचा पहिला विवाह मामा बलदेव मामा यांची मुलगी आहे, पण त्यांचा दुसरा जो विवाह आहे तो एका क्षत्रिय कुटुंबातल्या मुलीशी झालेला आहे. म्हणजे एका अर्थानं आंतरजातीय विवाह करण्याची सुरुवात बसवेश्वरांनी स्वतःपासून केलेली आहे. शिक्षण स्वतः घेऊन आपल्या पत्नीला शिक्षण देऊन स्त्री साक्षरतेच्या वर्गाची सुरुवात बसवेश्वरांनी त्या काळात केलेली आहे. लोकभाषा कन्नडचा उपयोग यासाठी करावा या पद्धतीची भूमिका बसवेश्वरांनी त्या काळात मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर या संबंध भूमिकेमध्ये आपल्याला नंतरचा काळ जर बघितला तर एक चर्मकार कुटुंबातला तरुण आणि ब्राह्मण कुटुंबातली कन्या या दोघांचा आंतरजातीय विवाह त्या काळात लावून देण्याचा हे जे धाडसाचं काम आहे ते महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं कल्याण क्रांतीची जी ठिणगी आहे ती ठिणगी याच प्रसंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून बिजोल राजांच्या दरबारी बसवेश्वर काम करत असताना बसवेश्वरांच्या विरोधामध्ये जे वादळ निर्माण झालं आणि ते वादळ क्षमता शमना आणि याचं रूपांतर बसव कल्याण क्रांतीमध्ये झालं. मग या वचनं, लिंगायतांची वचनं आणि लिंगायत चळवळीतल्या माणसांना संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि हाहाकार मातला. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे साहित्य जतन करून ठेवण्याचं कार्य ज्या महात्म्यांनी त्या काळात केलं म्हणून आज आपल्याला लिंगायत साहित्य वाचायला मिळत आहे. आणि क्रांतिकारक अशा पद्धतीचा हा महात्मा बसवेश्वरांचा विचार तुम्ही आम्ही याही शतकामध्ये आज आपण नव्यानं अनुभवतो आहे, नव्यानं पाहतो आहे. आणि बसवेश्वरांच्या विचारांची खऱ्या अर्थानं जनजागरण, बसवेश्वरांचे फोटो किंवा बसवेश्वरांच्या प्रतिमा किंवा बसवेश्वरांचे पुतळे किंवा इतर गोष्टींचा ज्याला इतर लोकांना त्रास होईल या पद्धतीचा किंवा लोकांनी तुमच्या विरोधात उभं राहावं या पद्धतीचा तिरस्कार करावं या पद्धतीची जयंती साजरी करण्यापेक्षा, मिरवणुका काढून ती बसव जयंती साजरी करण्यापेक्षा एका विचारांचं वाण घेऊन आपण एकापासून दुसऱ्यापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी करूया. आणि या निमित्ताने बसव मित्रमंडळ
कुलकर्णी यांनी मला या निमित्तानं 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जालन्याहून बसवराज कोरे सर येथे आले. त्यांनी आम्हाला व्याख्यानाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांचे क्रांतिकारक विचार सांगितले. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने श्री बसवराज कोरे सर यांचे आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या व्याख्यानमालेमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि मंडळाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व सदस्यांचेही आभार मानतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. शरणू शरणार्थी.